करूया आपण. वेलकम मित्रांनो. एकदा पी टाईप करून आपली उपस्थिती नोंदवा. किती जण आहेत? 10 जण आहेत का? सर्वांनी पी टाईप करा एकदा. क्या बात है. वेलकम मनीषा मॅडम, विशाल राजपूत सर, गणेश सर, ज्ञानेश सर वेलकम, विद्या मॅडम वेलकम. ठीक आहे, क्लासला सुरू करूया मित्रांनो आपण. ठीक आहे. बघा, पहिला प्रश्न मित्रांनो, पूर्ण स्क्रीन लक्षात ठेवा. ज्या मित्रांकडे माझा नंबर नसेल, ठीक आहे, ज्या मित्रांकडे माझा नंबर नसेल मित्रांनो, त्यांनी काय करा, हा नंबर सेव्ह करून ठेवा. हा नंबर सेव्ह करून ठेवा, 9970 820 755, आणि फक्त खाकी नावाने नंबर सेव्ह करून ठेवा. ठीक आहे, म्हणजे आपण आपला उद्देश कधीही विसरणार नाही. ठीक आहे. 25 प्रश्नांची असेल टेस्ट. चुकलेले सर्व प्रश्न मित्रांनो काय करायचं, तुम्हाला चुकलेले सर्व प्रश्न लिहून ठेवा वहीमध्ये, आणि दररोज तुम्हाला सराव करायचा आहे. ठीक आहे. बघा, पहिला प्रश्न, आम्ही त्यांना खूप मदत केली. दिलेल्या वाक्यात आम्ही हे कोणते सर्वनाम आहे? कोणते सर्वनाम आहे? ऑप्शन ए आत्मवाचक सर्वनाम, ऑप्शन बी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम, ऑप्शन सी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, ऑप्शन डी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. टायमर ऍड करायचा आपण. टायमर ऍड करूया. ठीक आहे, याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला आपण टायमिंग देऊया. काय उत्तर असणार आहे मित्रांनो? दिसत आहे का स्क्रीन? स्क्रीन दिसत आहे का? ज्या टॅबमध्ये मित्रांनो, ज्या टॅबमध्ये तुम्हाला स्क्रीन दिसत आहे, ज्या टॅबमध्ये तुम्हाला स्क्रीन दिसत आहे त्या टॅबला टच करा, आणि राईट साईडला त्याच टॅबमध्ये पिन असेल, पिनचं ऑप्शन असेल बघा, त्या पिनला क्लिक करा. आलं का लक्षात? विद्या मॅडम येतोय का आवाज? अनिल चव्हाण सर, काय ऑप्शन दिसतोय का तुम्हाला? ऑप्शन दिसत आहे का? ऑप्शन दिसत आहे का मित्रांनो? फोर्टी 45 सेकंड घ्या. ठीक आहे, स्टार्ट. आवाज येतोय सर. स्क्रीन दिसत नाही का? अनिल चव्हाण सर, स्क्रीन दिसत नाहीये का? अनिल चव्हाण सर, स्क्रीन दिसत आहे का? किरणजी वेलकम. हा, ठीक आहे. ऑप्शन तुम्हाला काय करायचं, आता जर स्क्रीन दिसत असेल तर एकदा फक्त बाहेर यायचा, कमेंट करायचा, जे तुमचं उत्तर असेल ते कमेंट करा. परत राईट साईडला वरच्या बाजूला उजव्या बाजूला बघा. ओके, राईट साईडला काय करायचं तुम्हाला? राईट साईडला काय करायचं आहे? जॉईन म्हणून क्लास जॉईन करायचा आहे. ठीक आहे, तेव्हा तुम्हाला प्रश्न दिसणार आहे. काय उत्तर असणार आहे? ऑप्शन ए. परत द्यायचंय का? परत टायमर द्यायचंय का? बघा, पहिलं परत तुम्हाला टाइम दिलाय, 45 सेकंद परत दिलेला आहे. काय उत्तर असणार आहे? प्रश्न आहे, आम्ही त्यांना खूप मदत केली. दिलेल्या वाक्यात आम्ही हे कोणते सर्वनाम आहे? ऑप्शन ए आत्मवाचक सर्वनाम, ऑप्शन बी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम, ऑप्शन सी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, की ऑप्शन डी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. काय उत्तर असणार आहे? 20 सेकंद राहिलेत. सर्वांनी कमेंट करा. सर्वांनी कमेंट करा मित्रांनो. कमेंट कशी करावं सर? तुम्हाला स्क्रीन दिसते ना, एकदा बाहेर या, एकदा फक्त बॅक करा. एकदा बॅक केलं की तुम्ही ग्रुपमध्ये येणार आहे, त्यामुळे तुम्हाला कमेंट करता येईल. काय उत्तर असणार आहे मित्रांनो? बघा काय मित्रांनो, ज्या बघा लक्षात ठेवा, माईक बंद करा धीरज सर.
ठीक आहे. ज्या प्रश्नामध्ये पूनम मॅडम वेलकम. बघा, ज्या वाक्यामध्ये सर्वनामाचा वापर करताना त्या सर्वनामामध्ये जर स्वतःचा उल्लेख होत असेल तर ते काय असणार मित्रांनो, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असणार आहे. इथे काय आहे मित्रांनो, वाक्यामध्ये काय आहे, आम्ही त्यांना मदत केली. म्हणजे हे वाक्य जेव्हा तुम्ही स्वतः म्हणणार ह्या आम्ही सर्वनामामध्ये, तुम्ही स्वतः आलेत का, तुम्ही स्वतः सुद्धा आलेत का याच्यामध्ये, म्हणजे काय मित्रांनो, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे. दुसरा प्रश्न घ्या. मागून जन्माला आलेला त्याला काय म्हणतो आपण. ऑप्शन ए अग्रज, ऑप्शन बी भ्राता, ऑप्शन सी अनुज, की ऑप्शन डी खग. खूप छान. सर्वांनी कमेंट करण्याचा प्रयत्न करा. टाइम दिसतोय का मित्रांनो, टाइम दिसतोय का, टाइमवर दिसत का. खूप छान. वेलकम प्रिया मॅडम, वेलकम सर्वांना. गुड मॉर्निंग सर्वांना. ठीक आहे. 25 प्रश्न असणार आहे मित्रांनो, 25 प्रश्न असणार आहे. मराठी व्याकरण ज्यांचा अवघड आहे किंवा मराठी व्याकरण मध्ये जर तुमचा स्कोर वाढत नसेल, फ्री क्लास कंटिन्यू करा. ठीक आहे. काय आहे मित्रांनो, मागून जन्माला आलेला त्याला काय म्हणतो मित्रांनो, अग्रज कसं म्हणणार, हे फक्त उकार लक्षात ठेवा. फक्त उकार लक्षात ठेवा मित्रांनो. काय लक्षात ठेवणार आहे, उकार लक्षात ठेवा. ही ट्रिक आहे. उकार कुठे, उकार अनुज मध्ये आहे का, अनुज म्हणजे लहान होतो का, मागून म्हणजे मित्रांनो नंतर जन्माला आलेला. ठीक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, मागून म्हणजे काय, नंतर जन्माला आलेला. म्हणजे लहान भाऊ होतो का आपला लहान भाऊ होतो का, अनुजला म्हणतात लहान. ठीक आहे. लक्षात ठेवा, ही ट्रिक आहे. फक्त उकार लक्षात ठेवा. मागून जन्माला आलेला काय असेल मित्रांनो, फक्त ट्रिक लक्षात ठेवा. उकार कोणत्या शब्दामध्ये उकार आहे, अनुज आणि अग्रज याच्यामध्ये उकार आहे का, अग्रज मध्ये नाहीये पण अनुज मध्ये आहे, म्हणून आपलं उत्तर काय असणार मित्रांनो, अनुज. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पाणी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता, पाणी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता. ऑप्शन 1 उदक, ऑप्शन 2 नीर, ऑप्शन सी सरज. काय म्हणतात, स्क्रीन दिसत नाही का, नाही सर दिसत नाही. सिद्धेश्वर सर काय करा, मोबाईलला टिक करा. मोबाईलला फक्त एकदा टच करा. राईट साईडला तुम्हाला पॅनल दिसणार, पॅनल. त्या पॅनल मध्ये बघा कोणत्या. ठीक आहे. आणि आता काय करा माहितीये का, त्याच स्क्रीनला राईट साईडला वरच्या बाजूला बघा पिन दिसतं का, पिन. हा, पिन करून ठेवा म्हणजे ते स्क्रीन हलणार नाही. ठीक आहे. ओके सर. ठीक आहे. ज्या मित्रांना स्क्रीन दिसत नसेल त्यांनी काय करा, मोबाईलला टच करा एकदा. माईक बंद करा, माईक. सिद्धेश्वर सर माईक चालू होता तुमचा, सिद्धेश्वर सर माईक चालू होता तुमचा, माईक बंद करा. माझा आवाज मला येतोय. थँक्यू. मित्रांनो, ज्या मित्रांना स्क्रीन दिसत नसेल त्यांनी काय करा, मोबाईलला फक्त एकदा टच करा. टच केल्यानंतर राईट साईडला तुम्हाला पॅनल एक दिसणार. ठीक आहे. स्टँडिंग मोड मध्ये तुम्हाला एक पॅनल दिसणार आहे. त्या पॅनलमध्ये कोणत्या टॅबमध्ये तुम्हाला स्क्रीन दिसत आहे त्या टॅबला क्लिक करा आणि राईट साईडला वरच्या बाजूला त्याच टॅबमध्ये पिन आणि अनपिन असणार ऑप्शन. ठीक आहे. पिन केल्यानंतर तुम्हाला ते स्क्रीन पूर्ण मोबाईलच्या डिस्प्ले एवढं दिसणार आहे. ठीक आहे. काय विचारलंय मित्रांनो, काय विचारलंय, प्रश्न काय, माईक बंद ठेवा प्लीज. ठीक आहे. पाणी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे. उदक म्हणजे काय मित्रांनो, उदक म्हणजे पाणी. नीर म्हणजे काय, नीर म्हणजे सुद्धा पाणी होते. ठीक आहे. सरोज म्हणजे मित्रांनो, सरोज म्हणजे मित्रांनो कमळ होतो, कमळ. ठीक आहे. सरोज म्हणजे मित्रांनो कमळ. ठीक आहे. माऊसने लिहित आहे मित्रांनो, माऊसने लिहित आहे. ठीक आहे. पेन टॅप काम नाही करत आहे. ठीक आहे. काय विचारलंय, पाणीसाठी समानार्थी शब्द कोणता आहे, हे दोन्ही आहेत का, ऑप्शन 1 आणि 2.
म्हणजे बघा ऑप्शन 4 नंबर काय विचारलं मित्रांनो, ऑप्शन 4 मध्ये काय विचारलंय, पर्याय 1 व 4, 1 व 2, बरोबर का? म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे मित्रांनो, उत्तर देण्या अगोदर मित्रांनो OMR शीट वरती, ठीक आहे, OMR शीट वरती मित्रांनो, एक मिनिट, तर आवाज हा सॉरी, ठीक आहे मित्रांनो, काय करायचंय, काय करायचं आहे, उत्तर OMR शीट वरती, माईक बंद करा, हा थँक्यू. बघा, उत्तर देण्या अगोदर मित्रांनो प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर कोणकोणत्या ऑप्शन मध्ये आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. कारण मित्रांनो काय विचारलंय, काही मिस्टेक, काही मित्र सिली मिस्टेक असे करतात. पाणी शब्दाला समानार्थी शब्द काय आहे, ठीक आहे, उदक आहे का, म्हणून काय करतात, ऑप्शन ए ला क्लिक करून पुढे जातात. पण मित्रांनो ऑप्शन बी मध्ये सुद्धा पाण्याला समानार्थी शब्द आहे. त्याच्यामुळे प्रत्येक ऑप्शन आपल्याला काळजीपूर्वक वाचायचं आहे, ठीक आहे. प्रश्न पुढचा बघा, मंत्रमुग्ध, मंत्रमुग्ध या शब्दामध्ये एकूण किती मूलध्वनी आहेत, मूलध्वनी विचारले मित्रांनो, ठीक आहे. ऑप्शन ए 15, ऑप्शन बी 12, ऑप्शन सी 14 की ऑप्शन डी 10. काय उत्तर असणार आहे, मूलध्वनी, एकूण मूलध्वनी, एकूण मूलध्वनी म्हणजे मित्रांनो त्यामध्ये स्वर आणि व्यंजन दोघांची बेरीज म्हणजे मूलध्वनी. काळजीपूर्वक वाचा, ठीक आहे. या टॉपिकवर मित्रांनो हे कसे काढणार मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला यासाठी वर्णरचना माहिती असली पाहिजे, वर्णरचना, ठीक आहे. यासाठी मित्रांनो वर्णरचना हा टॉपिक आपण घेतलेला आहे, ठीक आहे. यासाठी मित्रांनो काय घेतलं आपण मित्रांनो, हा टॉपिक घेतलेला आहे वर्णरचनामध्ये. चिन्हांचा अभ्यास करून आपण एकूण मूलध्वनी आणि एकूण व्यंजन कसे काढणार आहे यासाठी ट्रिक सांगितले का, चिन्हांचा अभ्यास केलेला आहे, ठीक आहे. बघूया किती मूलध्वनी विचारले मित्रांनो, जेवढे अक्षर असतील, हा काय आहे मित्रांनो, अक्षर आहे का शब्द आहे, हा पूर्ण आहे मित्रांनो शब्द. शब्दांमध्ये एकूण अक्षर बघा किती आहेत, बघा मन, परत त्र, मु आणि ध, बरोबर का, 4 अक्षर आहेत का. बघा याच्यामध्ये किती व्यंजन आहे, म आहे का, त्यामुळे इथे किती आहे मित्रांनो, याच्यामध्ये 2 व्यंजन आहेत का, 2 व्यंजन आहेत का, त आणि र, ठीक आहे. त आणि र, ठीक आहे. त्यानंतर म बघा, म मध्ये काय मित्रांनो, म व्यंजन आहे का, आणि ग आणि ध किती आहे मित्रांनो, ग आणि ध, ठीक आहे. ग आणि ध हे काय मित्रांनो, आपण व्यंजन बघत आहे, ठीक आहे. याची ट्रिक सांगतो परत, म, त, र, म, ग आणि ध किती झाले मित्रांनो, हे 6 झालेत का, 6 झालेत का, हे 6 काय मित्रांनो व्यंजन आहेत. आणि जेवढे अक्षर असणार मित्रांनो, जेवढे अक्षर असणार आहे तेवढेच आपल्याला स्वर सुद्धा मिळणार आहे. आलं का लक्षात, 4 अक्षर असेल तर 4 स्वर, बरोबर का. याच्यामध्ये 4 प्लस करा, किती होतात, 10 आलं का उत्तर, 10 आले का, 2 3 5, 5 आणि 2 7, 7 आणि 3 10 होतात का, समजलं का मित्रांनो. वेलकम प्रतीक सर, आकाश गवळी सर वेलकम, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, शिवाजी महाराजांनी, काय प्रश्न मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे. तर दिलेल्या वाक्यात छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या प्रकारचे नाम आहे, ऑप्शन ए सामान्य नाम, ऑप्शन बी विशेष नाम, ऑप्शन सी भाववाचक नाम की ऑप्शन डी नाम. काळजीपूर्वक वाचा, गणेश सर कमेंट काळजीपूर्वक द्या. छत्रपती शिवाजी महाराज जगामध्ये किती आहेत,
जगामध्ये किती आहेत? ऑप्शन डी कोण देत आहे? त्यांना कॅडबरी द्यायची का? ऑप्शन डी वाल्यांना कॅडबरी द्यायची का? गणेश सरांना आणि अनिल चव्हाण सरांना कॅडबरी 2-2 रुपये वाली चालेल का? पण घ्यायला इकडे यायला लागेल चिंचवडला. हा बोला. नाही, काय काय विचारलंय दिलेल्या वाक्यात छत्रपती शिवाजी महाराज या नावाचा प्रकार काय आहे? हे नाम काय आहे? जगामध्ये किती प्रकारचे आहेत? नामाचे प्रकार किती एकूण? 3 आहेत का? सामान्य नाम, भाववाचक नाम आणि विशेष नाम, बरोबर का? आता आपल्या पूर्ण जगामध्ये कुठे शोधून सापडणार का छत्रपती शिवाजी महाराज? एकच आहे, बरोबर का? म्हणून काय मित्रांनो, हे व्यक्तिवाचक नाम आहे. ते काय असणार मित्रांनो? ते काय असणार आहे? हे विशेष नाम आहे, बरोबर? पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते? ट्रिक सांगितली आहे का? असा असा क्लास भारी वाटतो का आकाश गवडी सर? आता आपण हा नवीन प्रयोग करत आहे. टेलिग्रामवरतीच तुम्हाला क्लास रेकॉर्डिंग करून सेंड केलं जाणार आहे. ठीक आहे, पाहिजे तेव्हा तुम्ही बघू शकता, कितीही वेळा बघू शकता. ठीक आहे, बघा काय विचारलं मित्रांनो. ट्रिक लक्षात ठेवा, ट्रिक. खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते? ऑप्शन ए षड्रिपू, ऑप्शन बी विपत्काल, ऑप्शन सी शरत्काल, ऑप्शन डी वाक्पती. गणेश सर चुकत आहे का? तृतीय व्यंजन संधी तिसरा गट कोणता आहे? विसरले का ट्रिक? काय विचारलंय? तिसरा गट. तृतीय व्यंजन संधी म्हणजे तिसरा गट. स्पर्श व्यंजन गटामध्ये तिसरा गट कोणता आहे? मृदू व्यंजन आहे का? काय असणार उत्तर मित्रांनो? कमेंट करा सर्वांनी. फक्त टाईप करायचं आहे ऑप्शन ए बी सी, कोणताही ऑप्शन जे तुमचं उत्तर असेल ते. काय उत्तर आहे मित्रांनो? तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणतं आहे? क्या बात आहे, दोन व्यक्तीचं उत्तर आलं का? दोनच व्यक्तीचं उत्तर बरोबर आलेलं आहे. कमेंट डिलीट नका करू मित्रांनो, तुम्हाला इकडे फाशी देणार नाहीये कोणी. उत्तर चुकलं तरी चालेल, आपण सराव करत आहे. आलं का लक्षात? उत्तर चुकलं म्हणजे डिलीट करायचं का कमेंट? ती सेटिंग अजून आलेली नाहीये डिलीट करू नका म्हणून. ठीक आहे, उत्तर डिलीट करू नका मित्रांनो. ठीक आहे, काळजी करू नका. उत्तर चुकलं तरी चालेल. आपल्या क्लासमध्ये कोणत्याच्याही क्लासमध्ये मित्रांनो फाशी देणार कोणी नाहीये. ठीक आहे, फक्त आपण सराव करत आहे. बघा काय विचारलं मित्रांनो, तृतीय व्यंजन संधी 3 नंबरचा गट आहे का मित्रांनो? स्पर्श व्यंजन गट बघा. स्पर्श व्यंजन गट. ठीक आहे, 1 नंबर गट कोणता आहे? 1 आणि 2 कोणता आहे मित्रांनो? 1 आणि 2 कोणता आहे? कठोर वर्ण आहे का? कठोर, कठोर. ठीक आहे, आणि 3 आणि 4, 3 नंबर गट आणि 4 नंबर गट कोणता आहे मित्रांनो? कमेंट करा. 3 आणि 4 नंबर गट कोणता आहे? मृदू आहे का? मृदू. मृदू वर्ण आहे का मित्रांनो? म्हणून मित्रांनो काय असणार आहे? तृतीय व्यंजन संधी म्हटलं मित्रांनो. क्या बात आहे, खूप छान. तृतीय व्यंजन संधीमध्ये काय बघायचं मित्रांनो? संधी झालेला असेल, जर उदाहरणामध्ये दिलेला शब्द संधी झालेला असेल त्यामध्ये फक्त मृदू वर्ण बघा. प्रथम व्यंजन संधी म्हटलं तर फक्त पहिल्या आणि दुसऱ्या गटामध्ये. ठीक आहे, पहिल्या गटामध्ये जे असेल, पहिल्या गटामध्ये जे वर्ण असणार आहे तेच संधीला लागून असणार आहे. ठीक आहे, आता इथे बघा ड आहे का? ड तृतीय व्यंजन संधी विचारले मित्रांनो. तिसऱ्या गटामध्ये ड आहे का? ट ठ ड ढ न, ट ठ ड ढ न आहे का? संधी झाल्यानंतर ड येतोय का तिसऱ्या संधीमध्ये? ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. भाषेचे स्पष्टीकरण देणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? वाक्य म्हणतात का? शास्त्र म्हणतात का? निबंध म्हणतात का? की व्याकरण म्हणतात? काय म्हणतात? भाषेचे स्पष्टीकरण देणाऱ्या शास्त्राला काय म्हणतो? वाक्य, शास्त्र, निबंध की व्याकरण?
खूप छान. सर्वांनी कमेंट करा मित्रांनो. माईक मध्ये नका देऊ फक्त उत्तर. सर्वांना उत्तर जाईल, कानामध्ये ऐकायला येईल त्यांना. मध्ये तुमचं उत्तर कॉपी करतील. उत्तर चुकलं तरी कॉपी होणार आणि राईट असलं तरी कॉपी करणार. बरोबर का? बरोबर ना? आपल्या क्लासमध्ये कॉपी पेस्ट नाही करायचे. ठीक आहे. काय उत्तर असणार आहे? हे उत्तर येतं का? 100%. बरोबर ना? मनीषा मॅडम उत्तर हे बघा. भाषेचे स्पष्टीकरण देणाऱ्या शास्त्राला काय म्हणतो आपण? व्याकरण. आपण मराठीमध्ये काय शिकत आहोत? मराठी व्याकरण आहे का? व्याकरण. ठीक आहे. भाषेचे स्पष्टीकरण देणाऱ्या शास्त्राला काय म्हणतो? व्याकरण. आपण व्याकरण शिकत आहोत. बरोबर का? आपण व्याकरण शिकत आहोत. संधी, परत समास, शब्द जाती, हे काय आहे? सर्व हे सर्व काय आहेत? व्याकरणच आहे. ठीक आहे. वेलकम रईस सर. पुढचा प्रश्न बघा. 75 वर्ष पूर्ण झाल्यास कोणते महोत्सव साजरा करतो? ज्या मित्रांना फक्त कमेंट करता येत असेल किंवा त्यांना स्क्रीन दिसत नसेल त्यांनी काय करा, राईट साईडला वरच्या बाजूला जॉईन ऑप्शन आहे. राईट साईडला वरच्या बाजूला जॉईन ऑप्शन आहे. त्याला क्लिक करा. तुम्हाला व्हिडिओ चॅटमध्ये तुम्हाला स्क्रीन दिसणार आहे. त्या स्क्रीनमध्ये जे जे प्रश्न आपण घेतलेले आहेत किंवा घेणार ते दिसणार आपल्याला. ठीक आहे. काय उत्तर असणार आहे? क्या बात आहे. फक्त कोणाचं उत्तर बरोबर आहे? वेलकम शुभांगी मॅडम. उत्तर काय मित्रांनो? बघा रौप्यमध्ये, बघा रौप्यमध्ये काय मित्रांनो? रौप्यमध्ये 2 आहे का? हा र म्हणजे काय मित्रांनो? हे आहे मित्रांनो 25 वर्ष. लक्षात ठेवा. ठीक आहे. हत्तीचा काय मित्रांनो? हीरक महोत्सव. ट्रिक सांगत आहे मित्रांनो, तुम्हाला ट्रिक सांगत आहे. ठीक आहे. हीरक महोत्सव जर आलं मित्रांनो, जर हीरक महोत्सव आलं तर लक्षात ठेवा. कसा दिसतो मित्रांनो? कसा दिसतो? इंग्रजी 6, मराठी मधला आहे का 6? मराठीमध्ये 6 आहे का मित्रांनो? तो लक्षात ठेवा. ठीक आहे. 60 वर्ष करतो का 65 वर्ष करतो आपण? 60 वर्ष करतो की 65 वर्ष करतो? ठीक आहे. ट्रिक लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे. सुवर्ण महोत्सव लक्षात ठेवा मित्रांनो. व बघा व. ठीक आहे. व लक्षात ठेवा. व काय आहे मित्रांनो? व म्हणजे आपण मराठीतला 5 जॉईन करतो का? काय मित्रांनो? प दिसतो का? प. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? फक्त हा 5 लक्षात ठेवायचा आहे. 50 झालेत का? आता अमृत महोत्सव काय करणार? हा 7 लक्षात ठेवा. अमृत महोत्सव आहे 7 लक्षात ठेवा. आणि हा जो उकार आहे का, कोणता? रफार ऋषीचा. ठीक आहे. काय ट्रिक सांगत आहे मित्रांनो? अमृतला बघा, अमृत हा उकार जो आहे याला काय करणार मित्रांनो? हा उकार म्हणजे 7 करतो का आपण? ठीक आहे. 75 वर्ष. ठीक आहे. ट्रिक सांगत आहे मित्रांनो, हे ट्रिक लक्षात ठेवा. आता काय असणार उत्तर? 75 वर्षासाठी आपण अमृत महोत्सव साजरा करतो का? ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. राजाने बिरबलला बोलावले. या वाक्यात राजाने या शब्दाची विभक्ती काय आहे? विभक्तीचे प्रत्यय पाठ आहेत का मित्रांनो? विभक्तीचे प्रत्यय पाठ आहेत का? ऑप्शन ए चतुर्थी, ऑप्शन बी पंचमी, ऑप्शन सी तृतीया की ऑप्शन डी सप्तमी? सर्वांनी कमेंट करा. क्या बात आहे. खूप छान. अनिल चव्हाण सर, आकाश गवली सर, वेलकम. नवीन मित्रांचं स्वागत आहे. क्या बात आहे. टेलिग्रामवर क्लास घ्यायचा का आता कंटिन्यू मित्रांनो? टेलिग्रामवरती क्लास घ्यायचा का? टेलिग्रामवर क्लास करायचा का आता? ठीक आहे. घ्या मित्रांनो. लक्षात ठेवा. राजाने काय प्रत्यय लागलेला आहे? राजा या शब्दाला, राजा या शब्दाला काय लागलाय मित्रांनो? प्रत्यय ने लागलाय, ने. आणि प्रत्यय काय मित्रांनो? ने ये शी. ठीक आहे. ने ये शी काय आहे मित्रांनो? हे प्रत्यय आहेत का? कोणत्या विभक्तीचे आहे? कोणत्या विभक्तीचे आहे? ने ये शी. हे अक्षर किती मित्रांनो? 1 2 3 आहे का? 3 अक्षर आहेत का मित्रांनो? तीन अक्षरी आहे. ने ये शी. ठीक आहे. लक्षात ठेवा.
नेयसी म्हणजे काय मित्रांनो? तृतीया. 3 लक्षात ठेवा. 3 अक्षरी आहे का? तृतीया, नेयसी. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. करण साधन, बरोबर. नेयसी साधन, क्रिया घडण्याची कारण दाखवतात, बरोबर का? लिंग भेदानुसार बदलणारे सर्वनाम किती? लिंग भेदानुसार ऑप्शन ए 8, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 9 कि ऑप्शन डी 5. आता तुमचं उत्तर हा बरोबर आहे. कालच झाला, बरोबर. काल झाला असेल तर काही जणांचं चुकलं तर काय करायचं त्यांना? त्यांना आपण काय द्यायचं? कॅडबरी लाईव्ह क्लासमध्ये. बरोबर, कालच प्रश्न झालाय का? किती विचारले मित्रांनो? फक्त लिंगाबद्दल विचारले, बरोबर का? लिंग भेदानुसार बदलणारे सर्वनाम किती आहेत? किती लिंग? पीएनसी केलं का आपण? पीएसएन. ठीक आहे, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. ठीक आहे, म्हणून मित्रांनो जर प्रश्न आला की लिंग भेदानुसार बदलणारे सर्वनाम किती आहे, तर फक्त पीएसएन लक्षात ठेवा. ठीक आहे, 3 अक्षरी आहे का? बघा पुढचा प्रश्न बघा. आईने बाळाला निजवले. आईने बाळाला निजवले. दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचे प्रकार. क्रियापद काय आहे मित्रांनो? वाक्यामध्ये नाम, सर्वनाम, परत विशेषण, क्रियापद हे ओळखता आलं पाहिजे. खूप छान. काय मित्रांनो? वाक्यामध्ये महत्वाचा घटक काय आहे? कर्ता, कर्म, क्रियापद. ठीक आहे, वाक्याचे 3 मुख्य घटक कोणते आहे मित्रांनो? वाक्याचे मुख्य 3 घटक कोणते आहेत? कर्ता, कर्म आणि क्रियापद, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, या बाळाला झोप लागली होती का? या बाळाला झोप आली होती का? नाही. पण काय केलं? आईने जबरदस्ती झोपवलंय. कारण आईला कामं करायचे आहेत घरातले, बरोबर का? स्वयंपाक बाकी आहे, कपडे बाकी आहेत, बरोबर का? बरोबर का? अंगाई गायली का? बरोबर. त्या मुलाला जबरदस्ती झोपवलं का? झोपायची इच्छाच नव्हती, पण आईला घरातलं सर्व कामं पण करायचे ना. म्हणून काय केलं आईने? त्या बाळाला प्रयोजक केलं. बाबा झोप रे बाबू, बरोबर का? चला पुढचा प्रश्न बघा. अर्थपूर्ण शब्दांच्या एकत्रीकरणाला काय म्हणतात? अर्थपूर्ण शब्दांच्या एकत्रीकरणाला काय म्हणतात? ऑफिसला जायचं आईला, बरोबर. बरोबर, आईला सर्व घरातले कामं करून ऑफिसला पण जायचे असतात, बरोबर का? प्रश्न बघा. अर्थपूर्ण शब्दांच्या एकत्रीकरणाला काय म्हणतात? ऑप्शन ए शब्द म्हणतात का? ऑप्शन बी अक्षर म्हणतात का? ऑप्शन सी समास म्हणतात का? की ऑप्शन डी फक्त वाक्य म्हणतात? दोनच उत्तर आलंय का? सर्वांनी कमेंट करा मित्रांनो, सर्वांनी कमेंट करा. कमेंट करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ चॅटच्या एकदा बाहेर यायचंय, त्यानंतर तुम्हाला कमेंट बॉक्स दिसणार आहे. ठीक आहे, तुम्ही ग्रुपमध्ये येणार आहे. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 3च उत्तर आलेत. आकाश गावली सरांचं आलेलं आहे, विद्या मॅडम, गणेश सर, पर्वता मॅडम, अनिल पवार सर, प्रतीक सर. वाक्य म्हणतात शुभांगी मॅडम, मेंढके सर. ओके, सर्वांनी कमेंट करा. अविनाश चव्हाण सर वेलकम. ठीक आहे, खूप छान. काय म्हणता मित्रांनो? जर लक्षात ठेवा, शब्दांचं ऑब्झर्वेशन लक्षात ठेवा. जर अर्थपूर्ण शब्द विचारला मित्रांनो, ठीक आहे, शब्द मिळून वाक्य तयार होते आणि अक्षर मिळून काय होतं मित्रांनो? तो शब्द तयार होतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. अक्षरांपासून शब्द तयार होतात आणि शब्दांपासून काय होतं मित्रांनो? शब्दांपासून वाक्य तयार होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. मला साप दिसला. मला साप दिसला या वाक्यात कोणत्या शब्दशक्तीचा अर्थबोध होतो? साप दिसला का? चावणारा आहे का तो? साप चावणारा आहे का? दिसला तर लांब राहा, बरोबर का? जर तुम्हाला साप दिसला मित्रांनो, जर तुम्हाला साप दिसला तर लांब राहा. ठीक आहे, त्याला हाय हॅलो करायला जाऊ नका, सेकंड करणार, बरोबर का? त्या सापाला सेकंड बिकंड चालत नाही. ठीक आहे, मला साप दिसला या वाक्यात कोणत्या शब्दशक्तीचा अर्थबोध होतो? ऑप्शन ए व्यंजना, ऑप्शन बी लक्षणा, ऑप्शन सी अभिधा,
ऑप्शन डी वीररस. काय असेल उत्तर? सर्वांनी कमेंट करा. बी कोणी दिला? अविनाश सर. कॅडबरी पाहिजे का? विद्या मॅडम कॅडबरी पाहिजे का? बी साठी. नाही ना, साप दिसला ना, साप म्हणजे अजगरची प्रतिमा येणार का डोळ्यासमोर? नाही. साप म्हणजे सापात असणार आहे, तो लहान असणार किंवा मोठा असणार. ठीक आहे. हे सापाचा हत्ती होणार आहे का? सरळ अर्थ निघतोय. ज्या वाक्याचा सरळ अर्थ निघत असेल, ठीक आहे. काय झालं? लॉलीपॉप नको बाबा, लॉलीपॉप नको. 65 रुपये हाफ आहे माहितीये का लॉलीपॉप? 3च पीस देतात, बरोबर का? चायनीज साठी. बघा, ज्या वाक्यावरून सरळ अर्थ निघत असेल तो अर्थ म्हणजे अभिधा. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. लॉलीपॉप 65 रुपये आहेत, काही ठिकाणी 70 रुपये. 3च पीस देतात, बरोबर का? संधीचे एकूण किती प्रकार आहेत? संधीचे एकूण किती प्रकार आहेत? ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 2 की ऑप्शन डी 3? 2 रुपये वाले लॉलीपॉप द्यायचे का? नको. ते पार्सल करता करता 4-5 दिवस जाईल, तुम्हाला भेटणार तर 7 दिवस जाईल. किती असणार आहे? संधीचे प्रकार मित्रांनो. संधीचे स्वर संधी नाही विचारला आता. पवन सर स्वर संधी बद्दल विचारलं नाहीये. संधीचे मुख्य प्रकार किती आहेत? एकूण संधीचे मुख्य प्रकार किती आहेत? ठीक आहे. जर मित्रांनो स्वर संधी बद्दल विचारलं तर ऑप्शन 5 असणार आहे. ठीक आहे. स्वर संधी बद्दल विचारलं तर 5 प्रकार, आणि फक्त संधी बद्दल विचारलं तर काय असणार आहे? 3. कोणता प्रकार मित्रांनो? खूप छान. नाही. दीर्घ कसं येणार? आकाश गवळी सर, संधीचे मुख्य 3 प्रकार कोणते आहेत? पहिला प्रकार बघा, स्वर संधी. ठीक आहे. त्यानंतर व्यंजन संधी, आणि तिसरं कोणतं असणार आहे मित्रांनो? विसर्ग संधी. विसर्ग संधी हे संधीचे मुख्य प्रकार आहेत. आलं का लक्षात? खूप छान. दीर्घ तो सहसंधी. आकाश गवळी सर, हे सर्व कशामध्ये येणार आहे? तर हे स्वर संधीमध्ये येणार आहे. दीर्घ तो स्वसंधी आणि देश लक्षात ठेवा. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. करुणाष्टके हे काव्य ग्रंथ कोणी लिहिलेले आहे? चुकलं का लॉलीपॉपच्या नादामध्ये? हा, बरोबर ना. विचार करत करत काय करतो आपण? बोलायचं एक, बोलतो एक, बरोबर का? भातामध्ये वरण टाकायच्या ऐवजी काय टाकतो आपण? कढी. बोलता बोलता. हा. करुणाष्टके हे काव्यग्रंथ कोणी लिहिले आहे? ऑप्शन ए समर्थ रामदास, ऑप्शन बी संत नामदेव, ऑप्शन सी संत ज्ञानेश्वर, की ऑप्शन डी संत एकनाथ. बाबा फोन चालू आहे. काय उत्तर असणार आहे? सर्वांनी कमेंट करा. ठीक आहे, काय उत्तर असणार आहे? सर्वांनी कमेंट केलं का? करुणाष्टके कोणी लिहिले मित्रांनो? करुणाष्टके संत रामदास लिहिलेत का? समर्थ रामदासांनी लिहिलेले. ठीक आहे. किती लिहिलेत मित्रांनो? समर्थ रामदासांनी एकूण 3 ग्रंथ लिहिलेत का? ठीक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. दासबोध, बरोबर. दासबोध, मनाचे श्लोक आणि करुणाष्टके. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 2 सजातीय स्वर एकत्र येऊन कोणती संधी तयार होते? 2 सजातीय स्वर. आता सजातीय माहित नाही का? 2 सजातीय स्वर एकत्र येऊन कोणती संधी तयार होते? ऑप्शन ए संयुक्त स्वर संधी, ऑप्शन बी विसर्ग संधी,
ऑप्शन सी दीर्घत्व स्वर संधी आणि ऑप्शन डी अनुनासिक संधी. चला ए वाल्यांना कॅडबरी द्या, ए वाल्यांना कॅडबरी द्या. बरोबर का? ट्रॉफी कोणाला, ट्रॉफी कोणाला पाहिजे? कमेंट केल्यानंतर डिलीट करू नका, चुकलं तरी. अरे बाबा डिलीट केलं का? विद्या मॅडम डिलीट केलं का कमेंट? हरकत नाही ना, चुकलं तर चुकलं, आपण सरावच करत आहे ना. कॅडबरी आवडत नाही का तुम्हाला, म्हणून कमेंट डिलीट केली वाटतं तुम्ही. कमेंट का डिलीट केली? कॅडबरी आवडत नाही का? अरे देवा, मग काय पाहिजे? मग काय पाहिजे? कॅडबरी नको, वडेपाव पाठवता येणार नाही, ते खराब होऊन जातील. ठीक आहे, इथे बघा दोन सजातीय म्हटलं ना मित्रांनो, अ आणि या लक्षात ठेवा. सजातीय म्हणजे सारखा उच्चार होत असेल. ठीक आहे, आता बघ अ चा उच्चार आणि आ चा उच्चार सारखा होत आहे का? ठीक आहे. अ आणि आ लक्षात ठेवा, अ आणि आ हे काय मित्रांनो, हे सजातीय स्वर आहे. बरोबर का? आपण स्वर संधीमध्ये शिकलो का मित्रांनो? हा कोण आहे? हा लहान भाऊ आहे का? लहान भाऊ आणि मोठा भाऊ जर सोबत आलं तर अधिकार कोणाला मिळतो? अधिकार कोणाला मिळतो? मोठ्या भावाला. मोठा भाऊ म्हणजे दीर्घत्व स्वर संधी आहे का? दीर्घत्व स्वर संधी, दीर्घ म्हणजे मोठा. ठीक आहे, लांब. ठीक आहे, लक्षात ठेवा, लहान भाऊ आणि मोठे भाऊ दोन्ही सोबत आले तर सर्वात अधिकार कोणाला मिळतो? मोठ्या भावाला मिळतो का पहिले? म्हणून दीर्घत्व स्वर संधी. ट्रिक विसरलेत का विद्या मॅडम? ट्रिक विसरलेत का? सजातीय म्हटलं तर सारखे उच्चार, लहान भाऊ आणि मोठा भाऊ दोन्ही सोबत आलेत, अधिकार कोणाला मिळतो? मोठ्या भावाला. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. अनुस्वार आणि विसर्ग यांना मराठी वर्णमालेमध्ये काय म्हणतात? अनुस्वार आणि विसर्ग. अनुस्वार म्हणजे माहिती आहे का काही मित्रांना? अनुस्वार माहित नसेल तर लक्षात ठेवा, वर्णाच्या डोक्यावरती जे टिंब असते त्या टिंबाला म्हणतो अनुस्वार. ठीक आहे, आणि वर्णाच्या राईट साईडला हे दोन टिंब असतात. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण? विसर्ग म्हणतो. ठीक आहे, हे आहे विसर्ग. आणि हा काय मित्रांनो? हा काय आहे? हा अनुस्वार आहे. ठीक आहे, अनुस्वार लक्षात ठेवा. खूप छान. काय म्हणतो आपण या दोघांना? काय म्हणतो? स्वर आहे आधी. स्वर आहे आधी ज्यांच्या, त्यांना काय म्हणतो? स्वर आधी म्हणतो. पुढचा प्रश्न बघा. दिन या शब्दाला समानार्थी शब्द कोणते? दिन या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? ठीक आहे, दिन शब्दाला दिवस म्हणतात का? राजा म्हणतात का? गरीब म्हणतात का? की शत्रू म्हणतात? काय उत्तर असणार आहे? खूप छान. काय उत्तर असणार आहे मित्रांनो? सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आपल्या ह्या टेलिग्राम ग्रुपमध्ये मित्रांनो, आपल्या ह्या टेलिग्राम ग्रुपमध्ये काय केलेलं आहे? पिन केलेला मेसेजला, पिन केलेला मेसेजला तुम्हाला काय करायचं आहे? फक्त क्लिक करायचं आहे. त्यामध्ये आपण सर्व महत्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. ठीक आहे, डिसेंबर 2020 पासून आपण प्रश्न उत्तरांचे सराव घेतलेला आहे क्विज बोर्ड मध्ये. ठीक आहे, तर महत्वाचे जे प्रश्न तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा. हे दिन म्हणजे काय मित्रांनो? तर गरीब. आता हा दिन म्हणजे काय मित्रांनो? हा दिन म्हणजे काय? हा दिन म्हणजे काय? हा जो शब्द आहे दिन, याला म्हणणार आपण. ठीक आहे, एक विलंटी काय करतो मित्रांनो? एक विलंटी अर्थ चेंज करतो का? बरोबर, एक विलंटी अर्थ चेंज करतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. हे मेघा, तू सर्वांना काय देतो? जीवन देतोस का?
हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकाराचा प्रकार. ऑप्शन ए यमक अलंकार, ऑप्शन बी दृष्टांत अलंकार, ऑप्शन सी अनुप्रास अलंकार की ऑप्शन डी यापैकी नाही. क्या बात आहे, खूप छान अविनाश चव्हाण सर. सर्वांनी कमेंट करा, सर्वांनी कमेंट करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. काय उत्तर असणार आहे? हे मेघा तो सर्वांना जीवन देतोच. जीवन शब्दाखाली अंडरलाईन आहे. जीवन म्हणजे काय? दोन अर्थ निघतात का? दोन अर्थ म्हणजे श्लेष अलंकार. ठीक आहे, दोन अर्थ म्हणजे काय मित्रांनो? दोन अर्थ म्हणजे श्लेष अलंकार. ज्या शब्दाचा खूप छान, ज्या शब्दाचा दोन अर्थ निघतात त्यांना काय म्हणतो आपण? श्लेष अलंकार म्हणतो. ठीक आहे, आणि श्लेष अलंकार काय आहे मित्रांनो? श्लेष अलंकार कोणत्या अलंकाराचा प्रकार आहे? श्लेष अलंकार कोणत्या अलंकाराचा प्रकार आहे? एक शब्दालंकार, ठीक आहे, शब्दालंकार की अर्थालंकार? शब्दालंकार की अर्थालंकार? कोणता प्रकार आहे मित्रांनो? जीवन देतोस कोणत्या कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? कमेंट करा ज्यांना माहित असेल. अर्थालंकार. कोणता प्रकार आहे मित्रांनो? जीवन देतोस श्लेष अलंकार कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? शब्दालंकारचा आहे की अर्थालंकारचा आहे? माहित नसेल तर नो आयडिया म्हणा. माहित नसेल तर कमेंट करा नो आयडिया म्हणून. उत्तर माहित नसेल तर नो आयडिया कमेंट करा. काल ट्रिक सांगितली का? काल ट्रिक सांगितली का? काय झालं? माहित नाही का मित्रांनो? माहित नाही का? जीवन हा शब्द आहे का? दिसतोय का आपल्याला डोळ्यांना? डोळ्यांना दिसत आहे का शब्द? हा शब्द अलंकाराचा प्रकार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. मराठी वर्णमालेत द्रविडियन भाषेतून आलेला वर्ण कोणता? मराठी वर्णमालेत द्रविडियन भाषेतून आलेला वर्ण कोणता? ऑप्शन ए ऋ, ऑप्शन बी ऋ ऋषीचा, ऑप्शन डी ज्ञ की ऑप्शन डी ळ? क्या बात है, खूप छान, खूप छान. वेलकम करण सर. काय उत्तर असणार आहे? सर्वांनी कमेंट करायचा प्रयत्न करा. खूप छान. काय मित्रांनो? ळ. यालाच काय म्हणणार मित्रांनो? यालाच दोन शब्द आहेत. ठीक आहे, दोन दोन प्रकारे प्रश्न विचारतात. द्रविडियन भाषेतून आलेला वर्ण आणि दुसरा काय मित्रांनो? स्वतंत्र वर्ण. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? ऑप्शन ए बाळशास्त्री जांभेकर, ऑप्शन बी विष्णुशास्त्री चिपळूणकर, ऑप्शन सी कवी कुसुमाग्रज, ऑप्शन डी यापैकी नाही. खूप छान. ज्यांना उत्तर माहित नसेल त्यांनी नो आयडिया कमेंट करा. ठीक आहे, दादोबा पांडुरंग तडसरकर, बरोबर का? ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? अळ बाळाचा, व, ऋ की म? काय उत्तर असणार आहे? सर्वांनी कमेंट करा. खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता?
उत्तर चुकलं तरी चालेल. कमेंट केल्यानंतर कमेंट डिलीट करू नका. ठीक आहे. ज्या मित्रांना जास्त कॅडबरी खायची आहे त्यांनी उत्तर चुकवू शकता, पण ते कधी पोहोचेल माहित नाही. कॅडबरी बरोबर का? ठीक आहे. मूर्धन्य वर्ण, मूर्धन्य काय उत्तर असणार आहे? ऑप्शन ए ळ, ऑप्शन बी व, ऑप्शन सी रू, ऑप्शन डी म. विसरले का ट्रिक? ट्रिक विसरले का गणेश सर? ट्रिक विसरले का? ऑप्शन ळ, ऑप्शन ए. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? शब्दांच्या जाती किती आहेत एकूण? 9 आहेत का, 7 आहेत का, 8 आहेत का, की 6 आहेत? सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. करण सर खूप छान, करण कदम सर खूप छान, राज मेंढके सर, सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सायलेंट कर. 15 मिनिटं फक्त. काय उत्तर असणार आहे? सर्वांनी कमेंट करा. विद्या मॅडम कुठे गेलेत? कुकर लावलाय का विद्या मॅडम? आहेत का? मला वाटतं कुकर लावायला गेले की काय. 10 वाजत ना, भूक लागली आता. ठीक आहे. शब्दांच्या जाती म्हटलं मित्रांनो, शब्दांच्या एकूण जाती म्हटलं तर किती आहेत? 8 आहे. आणि याच्यामध्ये बघा मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा प्रकार पडतात का? 4 विकारी आणि 4 अविकारी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. भाऊ या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते? भाऊ साठी कोणता शब्द आहे समानार्थी? ठीक आहे. कांता. माईक मध्ये उत्तर देऊ नका, एकदा फक्त बॅक करा आणि कमेंट मध्ये द्या उत्तर. ठीक आहे. ऑप्शन ए कांता, ऑप्शन बी भ्रतार, ऑप्शन सी भ्राता, की ऑप्शन डी अर्णव. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सकाळी 11 वाजता आता काय असणार आहे? अंकगणित बुद्धिमत्ता. सकाळी 11 वाजता अंकगणित बुद्धिमत्तावरती प्रश्न असणार आहे. ठीक आहे. 11 वाजता मित्रांनो काय असणार आहे? गणित बुद्धिमत्तावरती प्रश्न असणार आहे. लाईट चालू ठेव. 10 मिनिटं बंद करतो मी लगेच, क्लास संपणार आहे. काय उत्तर असणार आहे? ऑप्शन सी बरोबर आहे, भ्राता. ठीक आहे. 11 वाजता मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रश्न असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आणि हा शेवटचा असणार आहे. शेवटचा प्रश्न आहे वाटतं हा. ठीक आहे. हा शेवटचा प्रश्न आहे. दिलेल्या पर्यायामध्ये संयुक्त व्यंजन कोणते? संयुक्त व्यंजन. संयुक्त शब्दाकडे लक्ष देऊ नका, फक्त व्यंजन लक्षात ठेवा. व्यंजन विचारलं आहे की स्वर विचारला आहे? ठीक आहे. खूप छान. इथे पाय मोडून आहे. ठीक आहे. इथे पाय मोडून आहे. इथे पाय मोडून आहे. ठीक आहे. उत्तर चुकलं तरी चालेल मित्रांनो, उत्तर चुकलं तरी चालेल. ठीक आहे. उत्तर चुकलं म्हणजे आपलं कमेंट डिलीट करू नका. ठीक आहे. कोणी इथे शिक्षा देण्यासाठी बसलो नाही, आपण सर्व सराव करत आहे. काय विचारलं मित्रांनो? संयुक्त शब्दासोबत जर व्यंजन आलं, व्यंजन काय असणार आहे? श आणि ज्ञ. ठीक आहे. जर स्वर विचारला, स्वर, तर काय असेल मित्रांनो? संयुक्त स्वर. ए आई ओ आणि औ. बरोबर का? हे काय मित्रांनो? श आणि ज्ञ. पण पाय मोडून लिहिलं असेल तरच ते संयुक्त व्यंजन असणार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, जर पाय मोडून लिहिलं असेल तरच ते संयुक्त व्यंजन असणार आहे. आणि जर पाय मोडून लिहिलं नसेल, पाय मोडून जर लिहिलं नसेल तर काय असणार आहे? श आणि ज्ञ. ठीक आहे. काय असणार आहे हे? कोणाला माहित आहे का? कमेंट करा. यांना काय म्हणू आपण? स्वर म्हणणार का?
स्वरादी म्हणणार का? काय म्हणणार ह्या दोघांना? या दोन वर्णांना आपण काय म्हणणार आहे? कमेंट करा. ज्या मित्रांना माहित असेल या वर्णांबद्दल, जर पाय मोडून हे व्यंजन दिले नसेल तर काय म्हणणार त्याला? वाट बघत आहे तुमच्या कमेंटची. करा. काय म्हणणार आहे? काय म्हणतो मित्रांनो? आपण त्यांना म्हणतो आपण जोडाक्षर. ठीक आहे, लक्षात ठेवा. जर व्यंजन, संयुक्त व्यंजन हे जर पाय मोडून लिहिलं नसेल तर त्यांना आपण काय म्हणतो मित्रांनो? जोडाक्षर म्हणतो. कारण मित्रांनो, जोडाक्षरची व्याख्या लक्षात ठेवा. जोडाक्षरच्या व्याख्याबद्दल सुद्धा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, एवढा बेसिक प्रश्न कोणीही चुकवू शकणार नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. तरी सिली मिस्टेक करून चुकवतात. व्याख्या काय देतात? प्रश्न विचारतात. प्रश्न आपल्याला विचारतात एक पेक्षा जास्त व्यंजन आणि त्यामध्ये स्वर ऍड झाला तर काय होतो? जोडाक्षर होतो. लक्षात ठेवा मित्रांनो, एक पेक्षा जास्त व्यंजन असेल आणि त्यामध्ये स्वर आलं तर ते काय असणार आहे? व्यंजन असणार आहे. ठीक आहे, ज्या मित्रांकडे माझा नंबर नाही आहे त्या मित्रांनी हा नंबर सेव्ह करून ठेवा. ठीक आहे, हा नंबर दिसतोय का? हा नंबर दिसतोय का? 9970 820 755. फक्त हाके नावाने सेव्ह करून ठेवा. आणि आता दररोज मित्रांनो आपला टेलिग्राम वरती आपण क्लास घेणार आहे. ठीक आहे, हे क्लास आपण रेकॉर्ड करत आहे. हेच तुम्हाला युट्यूबवर सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे, सकाळी 9 वाजता. सकाळी 9 वाजता काय असणार मित्रांनो? 9 वाजता मराठी. ठीक आहे, 9 वाजता असणार आहे मराठी. आणि 11 वाजता असणार आहे मित्रांनो गणित बुद्धिमत्ता. ठीक आहे, जर तुमचे कोणी मित्र असेल जे स्पर्धा परीक्षा करतात त्यांना काय करा? आपल्या ग्रुपची लिंक सेंड करा. ग्रुपमध्ये तुम्हाला लिंक सेंड केलेल्या आहेत. ठीक आहे, मॅथ्स आणि रिझनिंग हे दोन्ही विषय आपण घेणार आहोत फ्री क्लासमध्ये. काही शंका वाटत असेल तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे, याच नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा. ठीक आहे, आपला हा चॅनल मित्रांनो, हा जो चॅनल आहे हा युट्यूबवर सुद्धा आहे. ठीक आहे, सबस्क्राईब करून घ्या. समजला मित्रांनो इथपर्यंत? क्लास समजला का? आजचा क्लास कसा वाटला? आजचा क्लास कसा वाटला मित्रांनो? कमेंट करा. ठीक आहे, आता 11 वाजता भेटूया आपण. 11 वाजता भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे, इथे स्टॉप करूया आपण.